लातूर शहरात काल दुपारी तब्बल 2 तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरामध्ये पाणी साचून मोठं नुकसान झालेलं आहे। आपण सध्या अशाच एका परिसरामध्ये आहोत। इस्लामपुरा नावाचा हा परिसर आहे लातूर शहरामधला। या ठिकाणी असलेल्या अनेक घरामध्ये पाणी गेलं होतं। आपण एका घरामध्ये जाऊन नेमका आढावा घेऊया की कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर सुरुवातीला एंट्रन्सलाच हे पूर्ण गटारीचं पाणी या ठिकाणी घुसलेलं दिसते आणि हे प्लेट्स, ताट, वाट्या, ग्लास हे सगळे या ठिकाणी पडलेले आहेत। आणि आतमध्ये जर आलं तर आणखीनही भयावह स्थिती या ठिकाणी आहे। पूर्ण हे गटारीचं पाणी आतमध्ये घरामध्ये घुसलेलं होतं आणि हे अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। रात्रभर इथल्या नागरिकांची मोठी कसरत या ठिकाणी झालेली आहे। अन्नधान्य असेल, संसारोपयोगी साहित्य असेल, हे सगळे या ठिकाणी भिजलेले आहेत। आपल्यासोबत या महिला आहेत, त्यांना विचारूयात। सांगा, कशा पद्धतीनं पाऊस होता, किती मोठं प्रमाणात पाणी आपल्या घरामध्ये आलं आणि किती नुकसान? पाणी बक्कळ होतं, आमच्या घरात बक्कळ पाणी आलंय। लय नुकसानी झाली, अन्न पाणी सगळं नुकसान झाले। लेकरू पाण्यात पडलं, दवाखान्यात नेलं, कोणी सुद्धा आता घरात ठेवले नाही। मी सगळे लेकरं बाळी बाहेर नेऊन सोडले आणि रात्रभर पाणी उपसिले। पाणी काहीच निघालं नाही, मोटर लावून काढले। रात्रभर जागून होतो आम्ही, कुणीच नव्हतं आमच्यापाशी। या सरकारनं आम्हाला काहीतरी करावं नियोजन। आमची नगरपालिकाची गलती आहे ह्याच्यात। वर्षाला पाणी आमच्या थांबत आहे इथं। हां, आम्ही करून खाणारे लोक। नालेसफाई वगैरे काही केली नव्हती? नाही, काहीच करत नाही तिकडले लोक, बघत सुद्धा नाही तिकडं। त्यांची लय चूक आहे ह्यांच्यात। त्यांनी करावं, आमच्यासाठी काहीतरी सोय करावं। तर महापालिकेनं नालेसफाई न केल्यामुळे हे पाणी घरात घुसल्याचं यांचा आरोप आहे। आणि हे बघा, घरात अशा पद्धतीनं नालीचं घाण म्हणजे गटारीचं पाणी या ठिकाणी आहे। इकडं जर बघितलं, इकडे यांची किचन रूम आहे, तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात घाण या ठिकाणी साचल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि खूप मोठं नुकसान या नागरिकांना नाहक। महापालिकेने जर वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित एवढं मोठं नुकसान झालं नसतं। या रूममध्ये सुद्धा अनेक कपडे या ठिकाणी गोळा करून ठेवलेले आहेत। आपण जर बघितलं तर इथंसुद्धा अजूनही घाण आहे। मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये घुसलेलं होतं आणि या लेवलपर्यंत कदाचित पाणी होतं। हे म्हणजे जवळपास 2 फूट पाणी या घरामध्ये होतं। राशनसुद्धा भिजलेलं आहे। मग रात्र आता कसे जागून काढले तुम्ही? राशन काय बसूनच काय करावं, हॉटेलातून जेवाय आणलं, पोरानं जेवलो आणि बसलो खुर्चीवर। काय करावं मग? स्वयंपाक करायला काही नव्हतंच ना आमच्यापाशी। काय करायचं? कपडे वगैरे सगळेच भिजले। मी आता दुसरे कपडे लेवले, रात्रभर वल्ल्यात होते। हां, तर महापालिकेने जर वेळीच नालेसफाई केली असती, गटारीची सफाई केली असती तर हे कदाचित पाणी घुसलं नसतं। आपल्यासोबत या परिसरातले आणखीन काही नागरिक आहेत। सांगा, किती मोठं नुकसान झालं या परिसरातले? किती घरं असतील? 130 घर आहेत। 130 घरात पाणी पूर्ण मोटरीनं काढले अक्षरशः हे लोकांनी, आणि रात्र पूर्ण जागून काढले लोकांनी। आणि पूर्ण इस्लामपुरात आणि पूर्ण गटारी आणि हे पूर्ण ब्लॉक झाले होते। वेळीच नालेसफाई झाली असती तर कदाचित ही वेळ आली नसती। अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत। सांगा, कशा पद्धतीचं हे नुकसान आहे, कसं भरून निघालं? याच्यामध्ये भरून आता गव्हर्नमेंटनं आणि महानगरपालिकेचं त्याला लक्ष द्यावं लागेल। आणि नाली सफाई झाली नसल्यामुळं पाणी घरामध्ये शिरलं आणि भरपूर इथं नुकसान झालेलं आहे। जेवणाचे अन्नपाणी सगळे व्यवस्था नाही, तर सगळे काय नाही, परेशान झाले। सगळे रातभर जागून काढले पाण्यामध्ये आणि इथं कुणी लक्ष दिलेलं नाही, कुणी महानगरपालिकेकडून कुणी इकडे आलेलं नाही। इथं घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे नालीचं पाणी अजूनही तसंच या ठिकाणी दिसतंय। इकडं गॅस आहे जो पेटलेलाच नाही आहे आणि हे ज्यांचं घर आहे चुलीवर बनवून आपलं अन्नधान्य शिजवत होते। इकडं चूलही आपल्याला दिसत असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात घाण दिसत आहे। खरं तर हातावर पोट असणारे नागरिक या परिसरामध्ये राहतात आणि त्यांच्यावरच ही अशा पद्धतीची वेळ आलेली आहे। जर महापालिकेनं वेळीच लक्ष देऊन नालेसफाई केली असती तर अशी वेळ आली नसती, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। खरं बघायला गेलं तर हे तेच लातूर आहे ज्या लातूरला 2016ला रेल्वेने पाणी पुरवठा केला होता आणि आता 2025 म्हणजे 9 वर्षानंतर लातूरमध्ये पाण्यानं अक्षरशः हाहाकार माजवला, तेही उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये। तर अशा पद्धतीची परिस्थिती भविष्यात येऊ नये म्हणून लातूर महापालिकेनं सखल भागातल्या ज्या गटारी आहेत त्या साफ करणं गरजेचं बनलेलं आहे। अन्यथा अशा पद्धतीची परिस्थिती ही भविष्यातसुद्धा उद्भवू शकते। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।